झी 24 तास एक पाऊल पुढे। 2014च्या निवडणुका आणि त्यावरून सुरू असलेलं राजकारण याविषयी आपण बोलतो आहोत। याच विषयी आम्ही एक रोखठोक प्रश्न विचारलेला होता। आमचा प्रश्न होता, पवारांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न पूर्ण होणार का? आणि बघायला काय पोल मिळालेला आहे। 20% लोकांना वाटतंय की होय, त्यांचं स्वप्न पूर्ण होईल, तर 77% लोक म्हणतात की त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही। गाडगे साहेब, ब्रेकवर जाण्यापूर्वी शिवसेनेने जसा मुद्दा मांडला होता की स्वाभिमान असलेला कुठलाही पक्ष काँग्रेससोबत राहू शकत नाही, काय म्हणणं आहे तुमचं? ही वस्तुस्थिती काँग्रेसच्या लक्षात येत नाहीये का? प्रश्नच कुठे आहे? जेव्हा तुम्ही यूपीए फॉर्म केलं, अनेक राजकीय पक्ष आमच्याबरोबर सामील झाले। वैचारिक मतभेद थोडे असतातच, त्यात काही गैर नाही आहे। परंतु आज इतके वर्ष, 8-9 वर्ष झाली हे पक्ष आमच्याबरोबर राहिले, यातच स्पष्ट झालेलं आहे। एखाद्या ममता बॅनर्जींनी काहीतरी बोललं, त्यांनी काही मोठा फरक पडत नाहीये। आणि 2014 नंतर मी तर मग आपण ज्या पद्धतीने चर्चा करतो की जणू काही काँग्रेस हारणारच आहे आणि असं होणारच आहे, मग मी उलट जाऊन म्हणेन की गेले 7-8 वर्ष जो लोकांना अनुभव आला, आता सामान्य नागरिकांच्या मनामध्ये वेगळा विचारायला लागलेला आहे की खूप झालं आता हे कडबोळ्यांचं राजकारण। तेव्हा 1 किंवा 2 समविचारी पक्षांना आता निवडून दिलं पाहिजे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये त्यावेळेला जेव्हा राष्ट्रवादी वेगळी झाली त्यावेळेचा मुद्दाच आता राहिलेला नाही। त्या आमच्या 2 पक्षामध्ये मतभेदाचं आता कारण उरलेलं नाहीये। विचार तत्व सगळी दोघांनी पक्षाची एक आहेत। आणि खुद्द पवार साहेबच स्वतः म्हणालेले आहेत त्यावेळेला की 8 आणि 9 खासदारच माझ्याकडे, ते उगाच कोणीतरी लोक त्यांच्या बाबतीत स्वप्न रंगवत आहेत। पवार साहेब माणूस अतिशय प्रॅक्टिकल आहे, जाण ओळखणारा, नाळ ओळखणारा नेता आहे तो। त्यांना माहिती आहे कुठपर्यंत आपण जाऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने, त्यामुळे त्यांनी ते मांडलेलं आहे। अगदी आव्हाड साहेब, नार्वेकरांनी जे कारण दिलंय शिवसेनेला, पहिल्या सेगमेंटला ते नव्हते, आता त्यांनी कारण दिलेलं आहे की का शिवसेनेला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस यूपीए सोडून बाहेर पडेल। काय वाटतं तुम्हाला? असं आहे की शिवसेनेला काय वाटतं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाहीये। मी माझ्या नेत्याचा जो काही अभ्यास केलेला आहे, माझ्या पक्षाची जी काही वैचारिक बांधिलकी मला दिसते, त्यांच्याबरोबरच्या 26 वर्षाच्या प्रवासानंतर मला काय वाटतंय, आणि आमच्या पक्षामध्ये छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याची मानसिकता ओळखून नेते निर्णय घेतात, हे लक्षात घेण्यासारखं आहे। हा लोकशाही मानणारा पक्ष आहे। हा सामुदायिक नेतृत्वाला मान्यता देऊन सामुदायिक नेतृत्वाने गेलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा पक्ष आहे। त्याच्यामुळे ह्या एका गोष्टीवरती, ह्या एका विचारावरती मी ठाम आहे। म्हणजे जे राहुल नार्वेकर म्हणाले की ते आणि मी, जितेंद्र आव्हाड किंवा मी निर्णय घेऊ शकत नाही, मी निर्णय घेऊ शकत नाही, पण मी निर्णय प्रक्रियेतला एक छोटासा कार्यकर्ता या नात्याने ठामपणाने सांगू शकतो की कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात किंवा देशात जातीयवादी शक्तींबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, जो शरद पवार साहेबांच्या विचारांनी निर्माण झालेला पक्ष आहे, हा युती किंवा आघाडी करणार नाही। अगदी राहुलजी, आमचा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो, बोला बोला। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी तुम्ही जे विधान केलेलं होतं ते फेटाळून लावलेलं आहे, अशी कुठलीही शक्यता असू शकत नाही। नाराजीचाही प्रश्न नाहीये आणि एनडीए सोबत येण्याचाही प्रश्न नाहीये। हे दोन्ही मुद्दे दोन्ही पक्षाचे नेते, प्रवक्ते या ठिकाणी स्पष्टपणे सांगतात। तरी सुद्धा शिवसेनेचा हा दावा कायम आहे का? शिवसेनेचा असा कोणताही दावा नव्हता। सर्वप्रथम शिवसेनेने असा कोणताही दावा कोणत्याही परिस्थितीत केला नव्हता। आम्ही फक्त एवढंच सांगितलंय की पुढच्या काळात राजकीय स्थिती बघून, परिस्थिती आज जी राजकीय आहे ती पाहिल्यानंतर असं निश्चित वाटतं की आज जे यूपीएचे घटक पक्ष आहेत ते निश्चितपणे पुढच्या वेळेला म्हणजे 2014 मध्ये यूपीए बरोबर न राहता एनडीएला जोडले जातील, एवढाच मुद्दा होता। आता ते कोणाबरोबर युती करतील, कुठच्या प्रांतात युती करतील, देश पातळीवर युती करतील का, हे सगळे मुद्दे आता सांगताच येणार नाही। आम्हाला एक सांगा राहुलजी, जर अशी परिस्थिती निर्माण झाली, आपण सगळं जर तरच्या भाषेतच बोलतो आहोत, जर अशी परिस्थिती निर्माण झाली की राष्ट्रवादी काँग्रेस आणि एनडीए किंवा शिवसेना एनडीएचा एक घटक पक्ष म्हणून जर एकत्र आले तर स्थिर सरकार होऊ शकेल किंवा एक मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकेल, अशी परिस्थिती असेल तर शिवसेना राष्ट्रवादीला आणि पवारांच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा देणार का? नाही, मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलंय, पाठिंबा द्यायचा प्रश्न, कोणाबरोबर युती करायची, कोणाबरोबर युती करायची नाही, याबद्दल माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता बोलू शकत नाही किंवा बोलू इच्छितही नाही। कारण आम्ही सर्व हे निर्णय आमच्या पक्ष प्रमुखांकडे दिले आहेत। शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे।
आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम निर्णय असतो. त्यामुळे अशा सिच्युएशनवरती प्रिएम्प्ट करणं किंवा एखादा अंदाज लावणं हे काय मला योग्य वाटत नाही. अगदी. आव्हाड साहेब बोला. नाही, असं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एनडीए तुटणार असं का बोलताय मला काही कळत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की युपीए मध्ये एकदम मस्त सगळे फेविकॉल लावून चिकटून एकदम मस्त झालेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही उलट म्हणतो आपण, युपीए फुटणार असं म्हणताय. ज्या एक मिनिट, हा ते युपीए तुटणार असं तुम्ही म्हणताय. तुम्ही एनडीए मधले काय फेविकॉल लावून मस्त घट्ट बसलेत असं ते म्हणायचंय का? एनडीएचा गेला 10-15 वर्षाचा इतिहास काढा. आज नितीश कुमार काय म्हणतायत, नितीश कुमार मोदींबद्दल काय म्हणतायत, नितीश कुमार स्वतंत्र भूमिका घेताना कसे काय दिसतंय त्यांच्यातनं. एक मिनिट, आता मी नार्वेकर जेव्हा मी बोलतो, आपण बोलत होतो तेव्हा मी बोललो का? नार्वेकर जेव्हा मी बोलत होतो तेव्हा आपण बोलू नका, मी तुमच्यामध्ये बोललो का? नाही, आपण बोला, आपण चुकीची विधानं करू नका. शरद आपण मला बोलू देता का? अगदी. आव्हाड साहेब बोलणं चालू होतं, मी मध्ये बोलत होतो का? अगदी. आव्हाड साहेबांचा मुद्दा पूर्ण होता. आव्हाड साहेब बोला. करू नका. असं आहे की शरद यादव काय भूमिका घेत आहेत, देश त्यांच्याकडेही बघतोय. तिथे नितीश कुमार काय भूमिका घेत आहेत त्याच्याकडेही देश बघतोय. एकेकाळी युपीए बरोबर असलेल्या रामविलास पासवाननी काय, आपल्या एनडीए बरोबर असलेल्या रामविलास पासवानांनी काय भूमिका घेतली ही देशाने बघितली आहे. त्याच्यामुळे 2014 साली काहीतरी विपरीत वेगळं घडणार आहे आणि एकदम भूकंप येऊन सगळे वेगळे होऊन नंतर एकत्र गठबंधन असं काही नसतं. शेवटी फार अगदी 5-6% ऑफ वोट्स इथे तिथे होत राहतात, एक पक्ष इथे तिथे होत राहतात, बाकी जास्त काही हालचाली होत नाही. या देशाचा तो इतिहास आहे आणि त्याच्यामुळे फार जास्ती आत्तापासूनच पॉलिटिकल स्पेक्युलेशन करून अजून ज्या निवडणुकींना 2 वर्षाचा अवधी आहे त्याच्या आधीच आपण ह्या झी 24 तास एक पाऊल पुढे.